नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे मूतखडा. त्याला इंग्रजीमध्ये किडनी स्टोन असे म्हणले जाते, संस्कृतमध्ये आश्म पण असे म्हणले जाते. तर किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. किडनीचे काय काम आहे तर किडनी शरीरातील आपले जे टॉक्सिक आहेत, रक्तामध्ये जे टॉक्सिक असतात टाकलेले, ते किडनी मार्फत मूत्र स्वरूपामध्ये बाहेर टाकले जातात. जर किडनीमध्ये जर टॉक्सिक जास्त साठत गेले, म्हणजे शरीराची टॉक्सिसिटी जर भरपूर वाढली तर किडनीला भरपूर काम करावं लागणार. त्यामुळे किडनीमध्ये असे टॉक्सिक साठत राहिले तर त्याचे रूपांतर कठीण लहान मोठे असे बारीक खडे तयार होतात. त्याला आपण मूतखडा असे म्हणतो. तर मूत्रपिंडामध्ये आणि मूत्रवाहिनीमध्ये जर खडे तयार होण्याचे प्रमाण सध्या आता वाढत चाललेले आहे. तर खडेमध्ये बघा, युरिक ऍसिडचे खडे असतात, त्यानंतर फॉस्फरसचे खडे, कॅल्शियमचे खडे असतात, त्यानंतर ऑक्झॅलिक ऍसिडचे खडे असतात. ते सूक्ष्म असतात, बारीक असतात, बारीक वाळूसारखे असतात किंवा असे मोठे तयार होतात, अंड्यासारखे पण मोठे तयार होतात. मोठे जास्त एमएमचे खडे मोठे तयार होतात. तर किडनी हा अवयव आपल्या कमरेच्या खाली मेरुदंडाच्या दोन्ही बाजूला लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही साईडला किडनी आपले अवयव उपस्थित असतो. तर आता लक्षणे काय आहेत बघा. जर आपल्याला स्टोन झाला म्हणजे मूतखडा झाला, याची लक्षणे आपल्याला कसं ओळखायची बघा. तर खडा जर तयार होत असेल आणि एक ठिकाणी असेल तर आपल्याला काही त्रास होत नाही. जर खडा हलला किंवा सरकाय लागला तर आपल्याला तीव्र वेदना होतात, कंबर दुखणे जाते, कंबरच्या साईडनं पाठीमागून दुखत दुखत पुढे येत, त्यानंतर जांघेमध्ये दुखायला चालू होतं, लघवीचे प्रमाण वाढलं जातं, पण लघवी थोडी थोडी होत असते, मळमळ होते, उलटी होते, संडास आल्यासारखे होते पण संडास होत नाही, घाम येतो, थंडी वाजून येते, बेशुद्ध पडतात काय काय जण, लघवी वाटते काय जणांचे रक्त पण जाते. अशी कारणे आपल्या लक्षणे असे दिसून येतात. तर मूतखड्यामध्ये प्रमुख 2 प्रकार आहेत. तर प्रमुख पहिला प्रायमरी स्टोन, म्हणजे जो स्टोन आहे, जर रक्ताची किंवा मूत्राची ऍसिडिटी वाढली तर हे खडे तयार होतात, प्रायमरी स्टोन. तर हे जे कारण काय आहेत तर बैठे काम, जास्त प्रोटीनयुक्त आहार घेणे, त्यानंतर मसालेदार चमचमीत खाणे, विरुद्ध आहार खाणे, त्यामुळे हे जे खडे आहेत ते होतात. त्यानंतर सेकंडरी स्टोन, त्यामध्ये जर इन्फेक्शन झालं असेल किडनीला किंवा मूत्रवाहिनीला इन्फेक्शन झालं असेल, ते अल्कलाईन युरिन तयार होते, त्यावेळेस हे स्टोन तयार होतात. तर साधारणपणे 90% खडे हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असतात. आता आपण किडनी स्टोन म्हणजे मूतखड्यावरचे उपचार बघूया. तर आहाराचे नियम पाळले तर हमखास खडे पडतात आणि आपल्याला पुन्हा मूतखडा होत नाही. तर आपण काय काय रुग्णांना जर खडे मोठे असतील किंवा किडनीमध्ये असतील भरपूर मोठे, तर त्यावेळेस आपल्याला शस्त्रक्रिया करण्याशिवाय म्हणजे ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो. तर आपण किडनी खराब होईल असे पदार्थ खाऊ नये. जर वारंवार आपल्याला असा त्रास राहिला, आपली सवय चालू राहिली, तर आपल्या किडनी पण फेल होण्याचा चान्सेस असतात. त्यामुळे आपण आहाराकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे, विरुद्ध आहार घ्यायचा नाही. त्यानंतर आपले पचन व्यवस्थित राहणे गरजेचं आहे. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे असे वारंवार झाले तर आपल्याला मूतखड्याचा त्रास हमखास होणार. त्यासाठी आपण फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं आहे, सकस आहार, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. पाणी योग्य प्रमाणात आपल्या वजनानुसार आपण पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या लघवीचा पीएच मेंटेन राहणे गरजेचं आहे. जर आपण कमी प्रमाणात पाणी पिलं तर पीएच बदलला जातो, त्यामुळे सुद्धा टॉक्सिक साठलं जातं. त्यामुळे आपला लघवीचा पीएच मेंटेन ठेवण्यासाठी आपण वरचेवर पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण धूम्रपान करणे, व्यसन म्हणजे दारूचे व्यसन करू नये, मसालेदार पदार्थ, जेवढे खारट पदार्थ असेल ते खायचे नाहीत. आपण जे कृत्रिम सोडा असतो तो प्यायचा नाही कधी. त्यानंतर लोणचे, कांदा, शतावरी, कोबी, फ्लावर, मांसाहार ह्या गोष्टी
टाळणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण थायरॉइड जर असेल आपल्याला तर थायरॉइडचं नियंत्रित करणं गरजेचं आहे. त्याला हायपर किंवा हायपर दोन्ही थायरॉइड असेल तर थायरॉइड नियंत्रित करणं गरजेचं आहे. कारण की थायरॉइडचं हार्मोन्स व्यवस्थित सिक्रेशन नाही झाले तरी सुद्धा आपल्याला स्टोन होतो. त्यानंतर आपण दुधाचे पदार्थ, पालक, बदाम, वाटाणा, सोयाबीन, कच्चं खोबरं हे जास्त प्रमाणात खाऊ नये. त्यामुळे सुद्धा आपल्याला मूतखडे होऊ शकतात. तर आपण घरगुती उपाय सांगतो. तुळशीची पाने जर आपण अनुषपोटी सकाळी जर त्याचा ज्यूस करून रोज प्याला तरी सुद्धा आपल्याला मूतखड्यापासून मुक्ती मिळू शकते. किंवा इडलिंबूचा रस असतो, इडलिंबू मिळतं, त्याचा रस आपण ज्यूस आपण सकाळी जर प्याला तरी सुद्धा आपल्याला चांगला फरक जाणवेल. त्यानंतर पानफुटीची पाने मिळतात, ते सुद्धा सकाळी अनुषपोटी आपण खाल्ली तरी सुद्धा आपल्याला मूतखड्यापासून आराम मिळू शकेल. त्यानंतर विटामिन, सर्व प्रकारचे विटामिन आपल्या आहारात येणं गरजेचं आहे. कारण की विटामिनच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला खडे होऊ शकतात. कॉन्स्टिपेशन आपण व्यवस्थित त्याच्यावर ट्रीटमेंट केलं पाहिजे. तर अजून एक तुम्हाला ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. जर आपल्याला हा त्रास जास्त जाणवला, आपल्या पोटात दुखत असेल, इन्फेक्शन असेल, लगेच चरचर करत असेल तर आपल्याला ट्रीटमेंट सांगतो. आणि त्यानंतर आयुर्वेद ट्रीटमेंट सांगतो. ते आयुर्वेदिक ट्रीटमेंट तुम्ही असे 3 महिने कंटिन्यू घेतले तर तुमचे खडे पूर्ण पडून जातील. पण किडनीमध्ये असणारे खडे पडण्यासाठी फार वेळ लागतो आणि मूत्रमार्गामध्ये असलेले खडे लवकर पडतात. तर 5 दिवस तुम्ही ही ट्रीटमेंट घ्या. टॅबलेट झेनप्लॉक्स UTI सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट किटोट्राम जर आपल्याला जास्त दुखत असेल तर ती गोळी जिभेखाली ठेवायची, अशी सकाळ संध्याकाळ घ्या. त्यानंतर आपण एक आयुर्वेदिक सिरप आहे, ते जर आपण 3 महिने घेतलं तर आपल्याला चांगला फरक पडू शकतो. नेरी KFT म्हणून सिरप आहे, 15 मिली सम प्रमाणात पाणी घ्यायचं, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर सिस्टोन फोर्ट टॅबलेट आहे, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यानंतर होमिओपॅथिक औषध आहे, क्लिअर स्टोन म्हणून औषध आहे, ते 20 थेंब असं 3 वेळा एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून दिवसातून 3 वेळा घ्या, तरी सुद्धा आपले खडे पूर्ण विरघळून बाहेर निघून जातील. आणि एक आयुर्वेदिक औषध सांगतो, म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये टॉक्सिक जर साठले तर आपल्याला मूळ म्हणजे खडे होतात. जर टॉक्सिकच साठलं नाही तर आपल्याला खड्याचा प्रॉब्लेम होणार नाही. तर अँटीऑक्सिडंट एक आयुर्वेदिक सिरप आहे, रिवांश अमृत लोणी म्हणून ज्यूस आहे. जर आपण 15 मिली सकाळ 15 मिली संध्याकाळ असं जर 3 महिने घेतलं तर आपल्या शरीरामध्ये सर्व टॉक्सिक निघून जाईल, शरीर शुद्ध होईल, आपण कुठल्याही प्रकारचे खडे किंवा बाकीचे आजार, पोटाचे आजार काही होणार नाहीत. तर हा तुम्ही प्रयोग करून बघा आणि मूतखड्यापासून आपल्याला लवकर आराम मिळेल. ही माहिती कशी वाटली कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.